राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्यासह अन्य डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी यांची आज शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाली होती। आज 11 जानेवारी 2025 रोजी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय गेवराई या ठिकाणी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेख रऊफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय गोंदीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूरज कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील 58 बालकांची वाचादोष शस्त्रक्रिया व विविध शस्त्रक्रिया पार पडली। यामध्ये टाय सर्जरी शिबिर देखील पार पडले। यावेळी जनरल सर्जन डॉक्टर अभिषेक जाधव यांनी शस्त्रक्रिया केली। त्यासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, भूलतज्ञ श्रीमती डॉक्टर चौरे, बालरोग तज्ञ डॉक्टर रऊफ, तसेच अधिपरिचारिका नूतन कोले, आरोग्य निरीक्षक कुलकर्णी तसेच नाझरे आदींनी मदत केली। या शस्त्रक्रियेमुळे मुलांच्या वाचादोष तसेच बोलण्यातील बोबडेपणा दूर होणार आहे। शस्त्रक्रिया केल्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक रमेश तांगडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंधाळे, डॉक्टर मिसाळ, डॉक्टर शेख सिराज, डॉक्टर अरबड, डॉक्टर जाधव, डॉक्टर तिडके, डॉक्टर अंकुश, डॉक्टर पवार, डॉक्टर सबा तसेच औषध निर्माण अधिकारी सय्यद वसीम, प्रवीण जाधव, अमोल चिरमिटे, स्वाती करांडे, आसेफ सय्यद तसेच आरोग्य शिबिका रंजना वसावे, नीलम वळवी, डॉक्टर लालाबाई, अर्चना गवळी, नीता शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।